जुलैच्या शेवटच्या टप्प्यावर पावसाने ओलांडली 2000ची सरासरी। तालुक्यातील नद्या दुथडी भरून वाहू लागल्या। आपत्तीचे भय 2024मध्ये कायम। यावर्षीच्या हंगामात पावसाने दमदार हजेरी लावत जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच शेवटच्या टप्प्यात जोरदार पर्जन्यवृष्टी करत 2000 मिलीमीटरची सरासरी गाठत वार्षिक सरासरीच्या 58% पाऊस पडल्याने तालुक्यातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत। तर तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीचे भय चालू वर्षीसुद्धा जाणवत असले तरी सुदैवाने जीवितहानी टळली आहे। 22 जुलैपर्यंत तालुक्यातील पावसाची सरासरी 2080 मिलीमीटर असल्याचे आपत्ती निवारण कक्ष तहसील कार्यालयामधून सांगण्यात आले। तालुक्यातील वाकण, कोंढवी, पोलादपूर या 3 ठिकाणी पडणार पाऊस व डोंगर भागात व घाटमाथ्यावर कोसळणाऱ्या सरी लक्षात घेता तालुक्यातील सरासरीच्या 58% पाऊस जुलै महिन्याच्या 24पर्यंत झाला आहे। यावर्षी वेधशाळेने नोंदवलेले निर्देश लक्षात घेता यावर्षी तालुक्यात सरासरीपेक्षा 20 ते 25% पाऊस जास्त पडण्याची शक्यता वाढीस लागली आहे। तालुक्यातील आपत्तीचे भय कायम राहिले असून मुसळधार पावसात दरडसह झाडे पडण्याच्या घटना कायम राहिल्या आहेत। जुलै महिन्यात तालुक्यातील मौजे ओंबळी येथील श्री कृष्णा गणपत चिकणे यांच्या कच्च्या घराचे अंशतः नुकसान तसेच ज्ञानदेव गणपत चिकणे यांच्या कच्च्या घराचे अंशतः नुकसान झाले आहे। तर मौजे देवपूर येथील श्री सुरेश बाबाजी पवार यांच्या कच्च्या घराचे अंशतः नुकसान झाले आहे। मौजे पार्ले येथील श्री विठ्ठल गोगावले यांच्या कच्च्या घराचे अंशतः नुकसान झाले आहे। मौजे निवे येथील श्री मोहन बापू तळेकर यांच्या पक्क्या घराचे अंशतः नुकसान झाले आहे। मौजे देवपूरवाडी येथे पावसाचे पाणी वाढल्याने काही नागरिकांच्या घरात पाणी शिरले होते, मात्र पावसाचे प्रमाण कमी होतात पाणी ओसरले असल्याची माहिती प्राप्त झाली। सावित्री धरण रानबाजिरेच्या शेजारील पोलादपूर ते मौजे रानवडी वाडाचा कोंड या रस्त्यावरील पुलावर पाणी आल्याने सदर रस्ता वाहतुकीसाठी तात्पुरता बंद करण्यात आला। मात्र धरणातील विसर्ग कमी होताच नदीची पातळी कमी झाल्याने पुलावरील पाणी ओसरले होते। पोलादपूर महाबळेश्वर या आंबेनळी घाटात मौजे चिरेखंड या गावाजवळ 21 रोजी दुपारी 4:30 वाजता दरड कोसळली होती। यापूर्वी सुद्धा या ठिकाणी मातीचा ओसरा खाली आला होता। त्याचप्रमाणे मौजे आडावळे खुर्द येथील श्री देवजी बाळू चिकणे यांच्या घरावर झाड पडून त्यांच्या कच्च्या घराचे अंशतः नुकसान झाले होते। मौजे ओंबळी येथील बसस्थानक जवळील रस्त्यावर डोंगरावरील माती घसरून रस्त्यावर आली होती। तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीनंतर पोलादपूर तालुक्यातील यंत्रणा तात्काळ घटनास्थळी पोहोचत रस्ता मोकळा करण्यात येत होता। पोलादपूर तालुका प्रशासन अलर्ट मोडवर असून दरडग्रस्त व पूरग्रस्त गावांना सतर्कतेचा इशारा देत आपत्ती निवारणामार्फत सर्वत्र दक्षता घेतली जात आहे। अतिवृष्टीदरम्यान कोणतीही नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास प्रशासन सज्ज असून या कामी तहसीलदार कपिल घोरपडे, गटविकास अधिकारी दीप्ती गाठ, पोलीस निरीक्षक अनिल जाधव व आपत्ती निवारण कक्ष दक्ष असल्याचे दिसून आले आहे। दिनांक 21 जुलै रोजी गेल्या वर्षाची पुनरावृत्ती होण्याची भीती लक्षात घेऊन महाडचे उपविभागीय अधिकारी डॉक्टर ज्ञानोबा बानापुरे, पोलीस उपविभागीय अधिकारी श्री शंकर काळे, तहसीलदार कपिल घोरपडे यांनी आपत्तीची परिस्थिती लक्षात घेता संवाद येथील अनेक वर्ष होणारी पूर परिस्थिती लक्षात घेऊन एक बोट संवाद येथे तर दुसरी बोट इसाने कांबळे येथे ठेवून आपत्ती निवारणाची कामगिरी चोख बजावल्याचे दिसून येते। महामुंबईसह धनराज गोपाळ, पोलादपूर।